हाय फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या चॅनलवर। बघू शकता तुम्ही आज मस्त असं चटपटीत असं खाऊ घेऊन आलेली आहे मी। नक्कीच सांगा कसं वाटेल तुम्हाला खाऊन किंवा बघून रेसिपी। चटपटीत आणि असं झटपट आणि आयत्या वेळी असं करून खाण्यासारखं आहे। खूप छानच असं घरातल्यांना सगळ्यांनाच आवडेल अशी आहे। बघू शकता इथं लिज्जतचं पापड होतं घरी माझ्याजवळ, मुलं काहीतरी करून दे म्हणत होतं। सो मी लिज्जतचे पापड होते तर घेतले, 7-8 होते। तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे। बघू शकता उडदाचे आहेत, घरी सुद्धा करता येतात, पण मी असं इमर्जन्सीला म्हणून आणून ठेवते एखादं पाकिट। आणि हे खूप छान होतात आणि हे चाट सुद्धा खूप छान लागतं, तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। आता चला आपण लिज्जत पापड तळून घेऊया छान तेलामध्ये तळलं तरी चालतं किंवा असंच गॅसवर आपण शेकून असं भाजून घेतलं तरीही चालतं। तुम्ही कसंही करू शकता। किती छान मस्त असं कडक झालेलं आहे बघू शकता तुम्ही तेलात तळल्यानंतर। आता इथं बघू शकता एक छान सुंदर असं बाउल घेतलेला आहे मी। आता ही सगळी पापड आपण जे तळलेली आहेत ते असं खूप बारीक न करता थोडंसं ओबडधोबड असं मोडून घ्यायचे आहेत सगळीच आपल्याला, जितके आपण तळून घेतलेले असतात ते इथं दाखवल्याप्रमाणे मोडून घ्यायचे। बघू शकता इथं खूप छान लागतं हे। आता मी सगळी मोडून घेतलेली आहेत बघू शकता इथं। आता इथं आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी घालायच्या आहेत, जसं की टोमॅटो, कांदा, तुम्हाला जे काही हवं असतं ते सगळं तुम्ही घालू शकता। आता इथं बघू शकता मी टोमॅटो एक बारीक कट करून घातला आहे आणि कांदा सुद्धा एक बारीक कट करून घातलेला आहे जसं दाखवल्याप्रमाणे, आणि भरपूर सारं कोथिंबीर शिवाय टेस्टच येत नाही बघू शकता, आणि चवीपुरतं मीठ। आता इथं आपल्याला लाल तिखट थोडंसं घालायचं आहे जसं की दाखवल्याप्रमाणे, आणि आमचूर पावडर आणि चाट मसाला असं मी मिक्स करून ठेवलेला आहे त्या डब्यामध्ये, तर ते वरून थोडंसं असं टाकून घ्यायचं। जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या। असे छान मस्त चटपटीत असे तुम्हाला पदार्थ किंवा खाऊ माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील। आता बघू शकता वरून मी शेव घातलेला आहे, जर तुमच्याजवळ असेल तर घाला, नसेल तर काही हरकत नाही। आता हे चमच्याच्या साहाय्याने एकदा आपण असं पसरून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं पापडाला ते लागलं जाईल, आणि एकदा हाताने असं झेलून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित जो आपण मसाला घातलेला आहे ना, शेव म्हणा, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा वगैरे सगळं व्यवस्थित लागेल। तसंच जरी खाल्लात तरी चालतं, वरच्यावर असं एक एक असं पीस असं उचलून त्याच्या साईने आपण खाल्लं तरी खूप छान लागतं बघू शकता। आणि सगळ्यात शेवटी इथं मी लिंबू पिळलेला आहे, त्याशिवाय मजाच येत नाही। तुम्ही जर इथं चिंचेचं कोळ घालणार असाल तरीही चालतं, काहीच हरकत नाही, खूप छान लागतं हे बघू शकता। छान मस्त असं चटपटीत अगदी कमी टाईममध्ये चटपटीत खाऊ तयार झालेला आहे लिज्जत पापडचा। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स, आणि कसं वाटलं नक्की सांगा मला कमेंट्समध्ये फ्रेंड्स। आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद। थँक्यू सो मच।